हिवाळ्याच्या दिवसात खाल्लेले पदार्थ पटकन पचतात आणि अंगीही लागतात। त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्यांसाठी हे अत्यंत उत्तम असे दिवस आहेत। पण त्याचबरोबर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि चांगल्या पद्धतीची न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेले पदार्थ खायचे असतील तरी सुद्धा हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा आहे। म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सूपची रेसिपी घेऊन आलोय, ज्याच्या माध्यमातून आपल्याला खूप उत्तम पोषक तत्व मिळू शकतील। चला पाहूया ही एक अत्यंत टेस्टी अशी सूपची रेसिपी। नमस्कार, माझं नाव शेफ पराग जोगळेकर। मी ठाण्यामध्ये सिझल देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो। आज आपण एक वेगळी प्रकारची रेसिपी बघणार आहोत, सूप करणार आहोत आज, ज्याचं नाव आहे पंपकिन आणि थाईम सूप। तर सुरुवातीला आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात। चॉप्ड ऑनियन, चॉप्ड पंपकिन, लाल भोपळा जो आहे तो आपण बॉईल करून प्युरे घेतलेला आहे, व्हाईट पेपर पावडर, सॉल्ट आणि थाईम। सुरू करूयात। थोडंसं तेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा घालणार आहोत। मग त्याच्यामध्ये थोडंसं लाल भोपळा घालणार आहोत, चॉप केलेला। लाल भोपळा कशासाठी, तर थोडंसं गार्निश यावं त्याच्यात म्हणून। ऑनियन व्यवस्थित भाजून घ्यावे। भोपळा पण तसाच आपण थोडासा भाजून घेतला, त्याचा एक फ्लेवर येईल त्याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण थोडंसं थाईम घालणार आहोत फ्लेवरसाठी। मग भोपळ्याचा प्युरे आणि मग त्याला सूपची कन्सिस्टन्सी घ्यायला व्हेजिटेबल स्टॉक। व्हेजिटेबल स्टॉक आपण भरपूर प्रमाणात घरात बनवून ठेवू शकतो। आपल्याकडे ज्या काही भाज्या घरात येतात त्याचं जे काही वेस्टेज जे असतं, म्हणजे फ्लॉवर घेतल्यानंतर फ्लॉवरचा जो काही पाठीमागचा भाग असतो, त्याच्यानंतर कॅबेज किंवा कांदा सोलल्यानंतर किंवा लसूण सोलल्यानंतर, हे सगळे प्रकार, हे सगळा जो काही वेस्टेज आहे ते आपण पाण्यामध्ये घालावं। ते आपण पाण्यामध्ये घालायचं आणि तरी साधारणपणे एक तासभरासाठी आपण त्याला जर का बॉईल करून त्याच्यानंतर तो जो काही स्टॉक आहे तो एका बाटलीमध्ये घालून आपण ठेवू शकतो। आणि तो जो स्टॉक आहे तो कमीत कमी एक महिनाभर तरी टिकू शकतो फ्रीजमध्ये व्यवस्थित बाटलीमध्ये ठेवला तर। जेव्हा सूप बनवायचं असेल त्यावेळेला कायम लक्षात ठेवावं की आपण कायम तो व्हेजिटेबल स्टॉकच वापरावा। थोडंसं फ्लेवरिंगसाठी, टेस्टसाठी सॉल्ट, व्हाईट पेपर, व्यवस्थित बॉईल करून घ्यावं। हे एकदम आपण थिक सूप पण म्हणता येणार नाही। हे एकदम आपण जे आहाराच्या दृष्टीने किंवा पौष्टिकच्या दृष्टीने जे म्हणतो ते एकदम हेल्दी सूप आहे। हे पंपकिन सूप थोडंसं बॉईल होऊ देत, कमी कमी एक 2-3 मिनटं तरी बॉईल होणं गरजेचं असतं, कारण ते संपूर्ण एक मिक्सचर व्यवस्थित तयार होतं। हे बॉईल झालेलं आहे आता, आणि आता रेडी आहे आपलं पंपकिन आणि थाईम सूप। रेडी आहे आपलं पंपकिन आणि थाईम सूप। त्याच्यावरती आपण थाईम चॉप केलेलं गार्निश घातलं आहे आणि कायम सूप सर्व्हिस करताना एक छोटासा गार्लिक ब्रेडचा तुकडा द्यावा, कारण गार्लिक ब्रेड थोडंसं क्रिस्पी असतं। सूप पिताना थोडंसं एक क्रिस्पी जर का काही असेल तर फार उत्तम लागतं। रेडी आहे तुमचं पंपकिन आणि थाईम सूप विथ अ पीस ऑफ गार्लिक ब्रेड।